ओके. सो आता आपण एक नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जो क्वेश्चन आहे व्हॉट अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. ओके. मला असं वाटतं आहे की हा क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. कुठले असे ॲग्रीमेंट्स असतात जे कॉन्ट्रॅक्ट आपण मानू शकतो त्याला. ठीक आहे. सो द क्वेश्चन इज बिट ट्रिकी आणि खूप लेंदी आहे. त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी लिहाव्या लागतील. ठीक आहे. सो तुम्ही लक्ष द्या मी काय सांगतो ह्याच्याकडं. ठीक आहे. सो असे कुठले ॲग्रीमेंट्स आहेत ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणू शकतो. ठीक आहे. पहिलं इसेन्शियल्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट दिसते तुम्हाला इथे. काय काय लागतं व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी काय काय लागतं. ठीक आहे. पहिलं आहे ऑफर आणि ॲक्सेप्टन्स. ठीक आहे. ऑफर आणि ॲक्सेप्टन्स सेक्शन 2, 3, 4 मध्ये आहेत. आय डोंट रिमेंबर द नेम्स, पण ऑफर आणि ॲक्सेप्टन्स आहे. पुढे मी तुम्हाला सेक्शन सांगेल त्याचा. आपण बघितलं की ॲग्रीमेंट लागते. दुसरी गोष्ट काय लागते, ॲग्रीमेंट. ठीक आहे. काय असलं पाहिजे, ॲग्रीमेंट असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे ॲग्रीमेंट आहे. नेक्स्ट इज इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप. ठीक आहे. म्हणजे लीगल रिलेशनशिप करण्यासाठी एक इंटेन्शन पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला समजून सांगतो सिम्पल भाषेमध्ये. समजा ए आहे, ए आणि बी एकमेकांचे फ्रेंड्स आहेत. ठीक आहे. ए म्हणाला की तू उद्या माझ्या घरी पार्टी आहे, तू उद्या ये. ठीक आहे. कोणाला म्हणाला, बीला म्हणाला, आणि बी तिथे पोहोचला पण तिथे पार्टी वगैरे काहीच नव्हती आणि ते अंतर खूप जास्त होतं. मग बी एका हॉटेलवर जाऊन राहिला आणि त्याला खर्च झाला. मग बी एकडनं क्लेम करू शकतो का की बाबा मी तुझ्या ऑफरवरती आलो होतो, ते तू मला बोलवलं म्हणून मी आलो इथे? नाही. का? कारण इथे लीगल इंटेन्शन काहीच नाही आहे. ठीक आहे. लीगल इंटेन्शन कशाचं नाही आहे, लीगल रिलेशनशिप करण्याचं कुठलंही इंटेन्शन नाही आहे. ठीक आहे. केस लॉ पण आहे, नंतर तुम्ही केस लॉ त्याला एक्सप्लेन करू शकता. मी खाली दिलं आहे बघा, रोज अँड फ्रँक कंपनी वर्सेस क्रॉम्प्टो अँड ब्रदर्स. ठीक आहे. ते मी तुम्हाला थोड्या वेळाने केस लॉ पण समजून सांगेल रोज आणि फ्रँकचा. ओके. नेक्स्ट इज कन्सेन्स ॲड आयडियम. म्हणजे काय, कन्सेन्स क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट एवढं काय महत्त्वाचं नाही हा कन्सेन्स ॲड आयडियम. ठीक आहे. नेक्स्ट इज कॉम्पिटंट पार्टीज कॉम्पिटंट असल्या पाहिजेत. म्हणजे ज्याच्यासोबत आपण अग्रीमेंट करतो आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट करतो आहे त्यांचं एज, त्यांचं साऊंड माइंड आणि डिस्क्वालिफाईड नसतील ते, तर त्यांना कॉम्पिटंट पार्टीज म्हणता येणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक केस लॉ मी तुम्हाला सांगेल नंतर खाली गेल्यावर कुठला केस लॉ करायचा आहे. ठीक आहे. सेक्शन 11मध्ये मायनर्स याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो. सो तो मायनर्सचा केस लॉ आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे सांगा. नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये येतं फ्री कन्सेंट. ह्याच्यावरती पूर्ण एक सेक्शन आहे, सेक्शन 14. ठीक आहे. फ्री कन्सेंट कशाने नसला पाहिजे, कोर्जन म्हणजे फोर्सफुली नसला पाहिजे, फ्रॉड. ठीक आहे. मिस रिप्रेझेंटेशन, अनड्यू इन्फ्लुएन्स और मिस्टेक. आता त्याचे मी सेक्शन्स पण मांडून दिलेले आहेत. फ्री कन्सेंटची डेफिनेशन दिली आहे सेक्शन 14मध्ये. 15मध्ये कोर्जन सांगितलेलं आहे. 16मध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स आहे. 17मध्ये फ्रॉड आहे. 18मध्ये मिसरिप्रेझेंटेशन आहे. आणि 20, 21, 22मध्ये मिस्टेक. आपण जे ह्याच्यामध्ये बघतो क्राईममध्ये मिस्टेक ऑफ लॉ और मिस्टेक ऑफ फॅक्ट, तसंच इथे पण आपण कन्सिडर करू शकतो. ओके. आणि कन्सिडरेशन नेक्स्ट कोण आहे, कन्सिडरेशन जे आहे आपल्याला सेक्शन 2D दिलेलं आहे आणि सेक्शन 25मध्ये दिलेलं आहे. लॉफुल ऑब्जेक्ट वाटलंच तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. लॉफुल ऑब्जेक्ट म्हणजे जे काय आपण करतोय ते त्याचा ऑब्जेक्ट कसा असला पाहिजे, लॉफुल असला पाहिजे. ठीक आहे. त्याचा ऑब्जेक्ट लॉफुल असला पाहिजे हे सांगणारा सुद्धा एक सेक्शन आहे. ठीक आहे. त्यात इज नथिंग बट सेक्शन 23. तो आहे सेक्शन 23. नॉट डिक्लेअर्ड व्हॉइड. ठीक आहे. ते आपण डिस्कस करूयात. आणि नेसेसरी लिगल फॉर्मॅलिटीज या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी, ॲग्रीमेंटला कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी. ठीक आहे. प्रत्येकच ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट असते का, तर नाही. ठीक आहे. पण प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हा ॲग्रीमेंट असतोच. ओके ना. आता इथे थोडंसं मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतो काय काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. ठीक आहे. आता हे तुम्ही पूर्ण वाचून घ्या, काही एवढं हे नाही आहे. मी तुम्हाला सेक्शन 10 समजावून सांगतो. हा सेक्शन 10 आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. पेपरमध्ये सेक्शन 10 लिहायचं आहे. क्वेश्चन मी परत सांगतो. ओके. व्हॉट ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट, किंवा अजून एक कुठला क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे प्रत्येक ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट असू शकतो का. ठीक आहे. त्यासाठीच्या हे सेक्शन लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. द सेक्शन इज इट सेल्फ लाईक दिस. ऑल ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट इफ दे आर मेड बाय द फ्री कन्सेंट ऑफ पार्टीज. ऑल अग्रीमेंट्स दिसते तुम्हाला, हे सेक्शन 10 रीड करतोय मी इथं जे पेनने लिहिलं आहे. आर मेड बाय द फ्री कन्सेंट ऑफ द पार्टीज. पहिलं आलं फ्री कन्सेंट. नेक्स्ट कॉम्पिटंट, याच्यामध्ये कोण आलं, कॉम्पिटंट पार्टीज. नेक्स्ट लॉफुल कन्सिडरेशन. ठीक आहे. नेक्स्ट लॉफुल ऑब्जेक्ट. या सगळ्या गोष्टी जर असतील
तर ते जे ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटला आपल्याला काय म्हणता येईल, कॉन्ट्रॅक्ट. आणि अशा ॲग्रीमेंटला आपल्याला वॉइड डिक्लेअर करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याला वॉइड डिक्लेअर करता येईल का, नाही करता येणार. सो प्लीज कीप इन माइंड दिस थिंग. ओके, नॉट डिक्लेअर्ड वॉइडचा हा क्लॉज आहे. ठीक आहे, सेक्शन 10, रिमेंबर दिस. सो सेक्शन 10 लिहिला. त्याच्यानंतर तुम्हाला आता मी सांगतो कॉन्ट्रॅक्ट केस लॉज कुठले कुठे इथे दिलेलं बघा. मी काय परत एकदा समजून सांगितलेलं त्या सगळ्या गोष्टी इथं. ओके, एव्हरी कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट बट एव्हरी ॲग्रीमेंट इज नॉट अ कॉन्ट्रॅक्ट. पहिलं फ्री कन्सेंट. ठीक आहे, दुसरं कॉम्पिटंट पार्टीज, तिसरं लॉफुल कन्सिडरेशन, लॉफुल ऑब्जेक्ट. ठीक आहे, कन्सिडरेशन तेच परत रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन तोच आहे. परत एकदा मी समजावून सांगतो, क्वेश्चन इज द सेम. इज इट क्लिअर? ओके फाईन. आता केस लॉजबद्दल बोलूयात. आपल्याला इथं कमीत कमी 3 केस लॉज लिहायचे आहेत. केस लॉज कुठले लिहायचे ते मी तुम्हाला समजून सांगतो. पहिली गोष्ट, केस लॉमध्ये यू हॅव टू राईट दिस केस लॉ. इथं सांगेल मी. बॅल्फॉर वर्सेस बॅल्फॉर, हे हजबंड वाईफ होते. मी समजून सांगतो. 2 कंट्रीजचा इथं उल्लेख केलेला आहे. एक लंडन आणि दुसरं म्हणजे श्रीलंका. श्रीलंकामध्येचे दोघंही रहिवासी होते. हे फिरायला कुठे गेले, लंडनला गेले होते. आणि लंडनला फिरायला गेल्यानंतर याच्यात काय झालं, वाईफ जी आहे ती आजारी पडली आणि हजबंडला जायचं होतं. सो हजबंड निघून गेला. पण त्या दोघांमध्ये एक असं तोंडी ॲग्रीमेंट झालं की जो हजबंड आहे तो $30 पे करणार कोणाला, वाईफला. पण थोड्या वेळानंतर त्या हजबंडने ते पैसे पे केले नाही आणि मग वाईफने क्लेम केला. ठीक आहे, सो मिसेस बॅल्फॉर जी होती तिने क्लेम केला. सो शी इज द प्लेंटिफ हिअर अँड द डिफेंडंट इज मिस्टर बॅल्फॉर. ओके, प्लेंटिफ म्हणजे कंप्लेंट करणारा आणि डिफेंडंट म्हणजे याच्यावर कंप्लेंट झालेली आहे. ठीक आहे, सो अशा केसमध्ये कोर्टने काय डिक्लेअर केलं, त्यात इश्यूज इन्व्हॉल्व काय होते तुम्ही वाचू शकता. मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतोय. कोर्ट म्हणाला की हे जे काही ॲग्रीमेंट झालं होतं त्यांच्यामध्ये याला कॉन्ट्रॅक्ट मानता येणार नाही. का? रिझन्स बघा, समजून घ्या. हजबंड आणि वाईफमधले जे असतात ते डोमेस्टिक कॉन्ट्रॅक्ट असतात आणि ते लॉच्या अंडर एन्फोर्स करता येत नाहीत. ठीक आहे, नेक्स्ट, इथं कुठल्याही प्रकारचं लीगल रिलेशनशिप बनवण्याचं इंटेन्शन नव्हतं. ठीक आहे. सेकंड, थर्ड, इथं जर कोर्टने वाईफच्या म्हणजे वाईफला जर कन्सिडर करून डिसिजन दिलं, ठीक आहे, तर काय होईल माहिती का, हे डिसिजन एक फ्रिव्हिलस केसेसला एंगेज करण्याचा प्रयत्न करेल. ओके, नेक्स्ट, लास्ट, दिस केस इज बेस्ड ऑन सोशल अग्रीमेंट विच इज नॉट एन्फोर्सेबल. कुठल्याही प्रकारची सोशल अग्रीमेंट, मग अशी मी तुम्हाला मित्रांचं उदाहरण दिलं होतं, 2 फ्रेंड्सचं. ओके, सो याला आपल्याला काय म्हणता येणार नाही आहे, याला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणता येणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. ही पहिली केस तुम्हाला मेन्शन करायची आहे. आणि दुसरी केस मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे, 2 कंपनीजच्या बाबतीत होती, ती केस मी तुम्हाला सांगतो ती कुठे आहे. आता जस्ट अ मिनिट. ओके, हां, यात तुम्ही मायनरची केससुद्धा, मायनरची केस सी खूप इम्पॉर्टंट आहे. ही मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष. ठीक आहे, ही जी मोहरी बीबी आणि धर्मदास घोष यांची केससुद्धा तुम्ही मायनरच्या सेक्टरमध्ये, कारण मायनर इज नॉट अ कॉम्पिटंट. ठीक आहे, इथं मायनर कोण होता हे परत समजून सांगायचा मी प्रयत्न करतो. हे पण केस लॉ मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसा आहे केस लॉ हा, समजून घ्या. ठीक आहे, इन दिस केस धर्मदास घोष जो होता तो मायनर होता. त्याने काय केलं, त्याची प्रॉपर्टी कोणाला तरी मॉर्टगेज करायला दिली. कोणाला दिली सांगा, मोहरी बीबीला दिली. कोणाच्या म्हणण्यावरती दिली, ब्रह्मोदत्तच्या म्हणण्यावरती. ब्रह्मोदत्त कोण होते, घोषचे अंकल होते. ठीक आहे, पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करायचा होता त्यावेळेस धर्मदास जो घोष होता, जो मायनर होता, तो 18 वर्ष पूर्ण झाले नव्हते त्याला. ठीक आहे, मग अशा वेळेस त्याचं रिप्रेझेंटेशन कोणी केलं, तर त्याच्या अंकलनी केलं होतं. ओके, नेक्स्ट, धर्मदासने नंतर काय केलं माहिती का, जे काही ह्या प्रेसिडिंग्समध्ये धर्मदास गेला, अंकल गेला बरं का, आणि मग नंतर ज्यावेळेस प्लेंटिफला तेव्हा त्याचे ते पैसे मिळत नव्हते त्यावेळेस त्यांनी काय केलं, जे मोहरी बीबी आहे त्यांनी केस टाकली. ठीक आहे, आता इथं इश्यू इन्वॉल्ड असा आहे, सेक्शन 2 मधला 10-11 हे जे क्लॉजेस आहेत हे क्लॉजेस इथे मॅच करत नाही आहेत. बरोबर आहे. आता ह्याचे काय सांगतो मी तुम्हाला समजून सांगतो. इथं सांगतात की इथं सांगितलं जातं ॲज पर सेक्शन 11 इट इज टोल्ड दॅट जे ॲग्रीमेंट्स ॲट स्टार्टिंग मायनरसोबत केले जातात ते वॉइड ॲब इनिशिओ असतात, म्हणजे स्टार्टिंगपासूनच इनव्हॅलिड असतात, वॉइड असतात. ओके, आणि म्हणून जे काही डिसिजन आहे ते कोणाच्या विरुद्ध आलं, ज्यांनी कंप्लेंट टाकली होती त्याच्या विरुद्ध डिसिजन आलं, आणि असं कोर्टामध्ये कोर्टने सांगितलं गेलं की इथून पुढं
मायनर्सवरती कुठल्याही प्रकारचं इस्टॉपल लागणार नाही. ठीक आहे, मायनर्सला कुठल्याही प्रकारचं. अजून एक मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. इथं सेक्शन 46 असतो. सेक्शन 46 जो आहे तो लागू होत नाही. कोणावरती लागू होत नाही मी तुम्हाला दाखवू, इथे कुठेतरी लिहिलं असेल. ओके, मायनर्सवरती लागू होत नाही. सेक्शन 46 काय सांगतो? सेक्शन 46 सांगतो जर एखादा कॉन्ट्रॅक्ट वॉइड असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टचे जे काही म्हणतो ना आपण फायदे झालेले आहेत ते फायदे परत करावे लागतात. ठीक आहे, पण सेक्शन 46 कोणाला वॉइड, कोणाला ॲप्लिकेबल नाही आहे, ते ॲप्लिकेबल नाही आहे मायनर्सला. हे लक्षात ठेवा. इथं कुठेतरी मेन्शन केलं नाही, आय एम नॉट गेटिंग इट, पण हे लक्षात ठेवा. आता मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष ही एक केस लॉ एक्सप्लेन करायचा आहे आणि दुसरा केस लॉ तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, म्हणजे तसे तुम्ही कुठलाही केस लॉ घेऊ शकता. इट इज रिलेटेड टू कॉन्ट्रॅक्ट. ओके, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे सोपे आहेत दोन. त्यामुळे हे दोन केस लॉज तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. बॅलफॉर वर्सेस बॅलफॉर, हजबंड आणि वाईफचा. ठीक आहे, थँक्यू सो मच.